हो, मी शिवाजी जोंबाडे त्याप्रमाणे माझं इंट्रोडक्शन दिलं गेलं, सांगितलं गेलं. 75 वर्षाचं मला एक भूषण आहे. मी फार आनंदानं तो सेलिब्रेट केला. माझ्या गावातील, आजूबाजूचे किंवा जे ज्यात संपर्क होते त्या सर्वांना मी इन्व्हाइट केलं आणि संपूर्ण जीवनाची स्टोरी एका गायन रूपात, म्हणजे आधी मी पुस्तक लिहिलं आणि गायन रूपात प्रेझेंट केलं होतं. 75 वर्षाचं वय झालं, मी माझं सर्व काही गेलं. म्हणजे तुम्ही कल्पना करा की मी श्रीनगरपासून फॅक्टरी टाकणं सुरू करून दिली. श्रीनगरला फॅक्टरी, जम्मूला फॅक्टरी, लुधियानाला फॅक्टरी, कर्नालला फॅक्टरी, वाराणसीला फॅक्टरी, रायपूरला फॅक्टरी, अमरावतीला फॅक्टरी. जस्ट इमॅजिन. अँड ऑल आर इन क्रोर्स. कोणत्याही हिचं काही काही म्हणजे अशी लाखाची वगैरे नव्हती. प्रत्येक फॅक्टरी ही क्रोर्समध्ये होती. परंतु काही इन्स्टन्सेस असे झाले त्याच्यात मी जाणार नाही आणि मी एकदम नॉर्मल याच्यात आलो. सर्वजण वरीड झाले, मुद्दा हे ते, आणि यांना हिंमत दिली. एकच गोष्ट मी सांगितली, आपण सत्यतेवर आहोत. जर सत्यतेवर आहोत तर आपण हरणार नाही. आणि जस्ट इमॅजिन की मी तो संघर्ष 5 वर्षपर्यंत खेळलो आणि ॲट द एंड ऑफ इट मी त्याच्यात जिंकलो. मला संपूर्ण कॉम्पन्सेशनही दिलं आणि मी पुन्हा ठरवलं की मी आता काम करणार. त्यावेळेस माझं वय होतं 65 आणि 67 वर्ष आणि अजून आता काम करणार. मी माझ्याजवळ जो पैसा आला तो मला माझ्या मुलांकरता तेवढा सफिशियंट होता, जे कॉम्पन्सेशन मिळालं. पण हा पैसा घेऊन काय करायचं? हाऊ टू मल्टिप्लाय इट. याचा उपयोग काय? याला मल्टिप्लाय करणं आवश्यक आहे. म्हणून मी काय करावं आता? आपण अमरावतीला मी म्हणजे तिघं आम्ही, 2 मुलं होती, एक मी होतो. दोघांची लग्न झालेली होती. एकाला म्हटलं तू कर्नालला हरियाणामध्ये राहा, एकाला म्हटलं तू याची फॅक्टरी बघा रायपूरची, आणि मी विदाऊट फॅक्टरीचा अमरावतीला थांबतो. अमरावतीला घर मी आधीच बांधलेलं होतं आणि इथून कोणता करावं, इथे उद्योग कोणता करावा, कोणाची सेवा किंवा काय, म्हणजे असं काहीच अशा वेगवेगळ्या कल्पना. असा अमरावतीला फिरत राहिलो आणि मी ठरवलं की विटांचं ठेवा ज्याच्यात रिस्क कमी आहे. 5-6 महिन्याचा आहे, बरोबर शांततेने आपण करू शकतो आणि आपल्याला हे करतो. विटाचा कारखाना आहे. आज अमरावतीला फोर्ट ब्रँड म्हणून विटा आहेत लाल भट्टीच्या आणि त्या टॉप पोस्ट आहेत. त्याला त्याचे पैसे घेण्याकरता माझा कोणताही मनुष्य ग्राहकाकडे जात नाही. तो आपला तिथे आणून देतो, माल भरून घेऊन जातो. म्हणजे ही स्टेटस तिथे आणल्यानंतर आणि जेव्हा मला कम्फर्टेबल वाटू लागलं की आता मी कम्फर्टेबल आहो, तेव्हा मी विचार करू लागलो की माझ्या मुलांचं काय, आणि विचार करून राहिलो की आपण काय करायचं काय करायचं. तर जेव्हा आपण विचार करतो ना की काय करायचं, तेव्हा अपॉर्च्युनिटी येते बघा. दुर्गर सरांनी बिलकुल इतकं परफेक्ट सांगितलं की तुम्हाला फक्त चालायचं असते, रस्ता तयार कोणी करणारा वेगळाच असतो. काही आपल्याला जरूरतच नाहीये, फक्त विचार तर करा. तर ईश्वराचा पुढचा मार्ग काय देतो तो, की माझ्याकडे रुपेशच्या मार्गाने आशिष कोकाटे साहेब आलेत आणि त्यांनी सांगितलं सर असं असं आहे. तर त्याच्यात एक ऍसिडिटी प्रकार माझ्या मिसेसला 18-20 वर्षापासून होता. तर त्या याच्यामुळं म्हटलं कोकाटे साहेब मला हे सांगा की याने ऍसिडिटी जाते काय. म्हटलं मी पहिल्यांदा ऐकतोय हे पाणी, मी आतापर्यंत ऐकलेलं नाहीये. मी म्हटलं ठीक आहे ना, मी मशीन घेतो, परंतु काय गॅरंटी आहे मला की हे याची ठीक होईल. कोकाटे साहेब म्हणतात की सर तुम्ही माझ्याकडून पाणी घेऊन जा. मी म्हटलं काही हरकत नाही, मी पाणी कॅन विकत घेतो. म्हटलं माझा मुलगा तिथे जाईल आणि तो तिथून मोटरसायकलवर पाणी घेऊन येत जाईल. त्याप्रमाणे कोकाटे साहेबांनी मला पाणी दिलं आणि खरोखरच 25 दिवसात माझी मिसेस म्हणे आता मला खूप बरं वाटतं हो. जिच्यात ऍसिडचे गुटके येत होते तोंडात, जिच्यात संपूर्ण दातांचं स्केलिंग केलेलं होतं, आता त्यावेळेस मला किती आनंद होईल. जस्ट कल्पना करा तुम्ही. नॅचरली मनुष्य आणि नॅचरली मी मग म्हटलं फटाफट कोकाटे साहेबांना बोलावलं. मशीन आली व्यवस्थितपणे. 5-6 महिन्यापासून आता व्यवस्थित आमचं सुरू आहे. आता नेमके 75 वर्ष आले. मुलांनी ठरवलं नाही असं असं करा पप्पा, असं करा. म्हटलं बिलकुल ठीक आहे. म्हटलं आपण मुलांना काय द्यावं.
तर त्या एका मुलाला रायपूरला जो राहतो त्याला मशीन पाठवून दिली आणि दुसऱ्या मुलाला कर्नालला पाठवून दिली. आणि त्यांना म्हटलं आता ते त्यांच्या बुद्धीनं चालतात. आता याच्यानंतरचे एफर्ट माझे काय राहतील की त्यांना आता दिशा द्या. आता मला खूप शिकायला मिळालं. आणि मग एक दिवस असा एक येईल की दोरकर साहेबांना मी त्यांच्याकडे घेऊन येईल आणि त्याला पूर्णपणे जे काही करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला. हेच माझं जीवन आहे. यातच मला आनंद वाटला. बाकी सर्व म्हणजे इतकं मला भावलं की मी त्याची कल्पना नाही करू शकत. आणि थँक्यू दोरकर साहेब, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. माझं नाव रमेश खोडके, मी मेहकरला राहतो. मी स्टेट बँकला सर्व्हिस केली 78 ते 2015. आणि सर्व्हिस झाल्यानंतर मग मला जसं आता आउटसोर्सिंग सर्व्हिसेस वगैरे असतात तर तशी मला ऑफर होती किंवा तुम्ही CLC घ्या किंवा ते कस्टमर सर्व्हिस पॉईंट घ्या. तर माझ्या डोक्यात विचार होता की बा आता आपण जे शेती वगैरे केली किंवा आता माझे वडील वगैरे 2004 मध्येच गेले, तर मग मला असं वाटलं की आपण ते काही केल्यापेक्षा आता बँकेत तेच ते केलं. बँकेतून जेव्हा रिटायर झाल्यानंतर मी 2 वर्ष शेती करून पाहिली. आता शेती करून पाहिली म्हणजे आता मी स्वतः तर करणार नाही, मी लेबरला पैसे देईल किंवा कोणतरी एक माणसाच्या मार्फत हे करील. तर त्याच्यातही मला तेच अनुभव. माझी एक तर शेती कोरडवाहू, मी 150 किलोमीटरवरून शेती पाहायचा प्रयत्न केला. माझं आता रनिंग 69 आहे. माझी मिसेस सर्व्हिसला आहे अजून, ती आता 2 वर्षात रिटायर होणार आहे. मला जे माझे बेनिफिट होते ते सर्व मिळाले. माझ्याकडे एक मावशी होती, तर ती मावशी आजारी पडली म्हणून तिला पाहायला गेलो. मग त्या मावशीने सांगितलं की मी फक्त ह्या पाण्यावर जिवंत आहे 6 महिन्यापासून. मग मला थोडंसं आश्चर्य वाटलं की बा असं कोणतं पाणी आहे. मग तिथे दिनेश देशमुख राहतात बोर्डीला, तर मी त्यांच्या घरी गेलो. मग त्यांनी मला कॅन्जनची स्टोरी सांगितली. मी म्हटलं की बा मी आता मेहकरला जाईल आणि जर समजा तिथे नसेल तर मी घेईल, नाहीतर असेल तर मी कोणाकडून पाणी आणून पिऊन पाहिलं आणि काही फरक पडते काय. तर मला सहज हे समजलं की बा मेहकरमध्ये कोणाकडेच नाही. मग मी ते मशीन घेऊन घेतली. 1-1.5 महिना आता मी कोणाला सांगितलंही नाही, म्हणजे मग लोक मूर्खात काढतील. पाण्याची मशीन 3 लाखात घेतली. हो. मग मी म्हणजे 2-4 वर्षापासून मी बीपीची गोळी घ्यायचं. तर ते दुसऱ्या दिवशी नाही घेतली की तिसऱ्या दिवशी सकाळी मला 4-5 वाजताच असं जाग येऊन असं वाटायचं की माझं बीपी वाढलाय म्हणून. मग मी सकाळी उठून काही 2-3 बिस्किट खायचे, गोळी घेऊन घ्यायचं. एक इकोस्प्रिन ते ब्लड पातळ करायसाठी आणि एक बीपीसाठी. मग मी म्हटलं आता आपला हा प्रयोग झाल्यावर मग आपण सांगू लोकांना. मग मी असं 1-1.5 महिना गमावला त्याच्यात. 1 दिवस नाही घेतली, 2 दिवस नाही घेतली, 1 आठवडा, 15 दिवस, 3 आठवडे, 1 महिना. मग मी 3 महिन्यानं माझ्या डॉक्टरकडे गेलो, फॅमिली डॉक्टरकडे. ते मग किंवा गोळी घेता ना, म्हटलं हो गोळी सोडायची नाही बिलकुल. हां. तर मी म्हटलं की बा नाही गोळी रेग्युलर आहे माझी. तेव्हा गोळी सोडायची नाही, आता गोळी तुम्हाला शेवटपर्यंत घ्यायची. मग मी लोकांना सांगितलं की बा तुम्ही असं करा तसं करा झाली. मग मला कॉन्फिडन्स आला की बा आता हे आपण लोकांसाठी करू शकतो. आता मला पैशाची म्हणून काही गरज नाही तशी. मिसेसला सध्या आता 1 लाख रुपये मिळतो पगार, मला पेन्शन मिळतो 50-60 हजार रुपये. तो पैसा म्हणून महत्वाचा नाही, पण म्हटलं आपण ज्या काही लोकांना आवश्यकता आहे त्या लोकांना आपण हे देऊ शकलो. तर सध्या तर आपण फ्रीमध्येच देऊन राहिलो. कंपनी म्हणते विकू नका. तर त्या लोकांचं लाईफ हे झालं, त्या लोकांचं लाईफ झालं तर ते कबूल नाहीत करणार, पण त्यांचे ऑर्गन तर कबूल करतील ना की बा या माणसाने पाणी दिलं. तेवढा एकच हा मुख्य उद्देश घेऊन मी आता पुढे चाललोय. माझं परिचय, माझं नाव संजय अंबादास जैन. रिटायर हा शब्द सांगावा लागतो. आय एम नॉट रिटायर्ड. आय हॅव स्टार्ट माय सेकंड इनिंग विथ माय इंडस्ट्रीज अँड केंगन वॉटर. मी पूर्ण सर्व्हिस कोऑपरेटिव्ह बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्हमध्ये मी पूर्ण माझी सेवा केली. सेवा झाल्यानंतर 2 वर्षाची सेवा मला एक्सटेन्शनमध्ये मिळाली, तीही केली. पुन्हा 4 वर्षाची सेवा एक्सटेन्शनमध्ये ऑफर झाली, मग नाही केली. कारण माझ्या मुलीने ती आर्किटेक्ट झाली. तिने अमरावतीमध्ये
पुण्यामध्ये व्यवसाय सांभाळून मग अमरावतीमध्ये क्रेकार आर्किटेक्चर इंटिरियर डिझायनर म्हणून मॅन्युफॅक्चरर व्यवसाय सुरू केला. मग आता तिला माझी गरज नक्की होती. मग चेअरमनला मी सरळ सांगितलं, म्हटलं तुम्हाला अनेक लोक मिळतील माझ्यासारखे सांभाळणार, माझ्या मुलांना नाही मिळणार, माझी गरज आहे तिथं. मी माझी सेकंड इनिंग तिथं सुरू केली. तिथून मी काही वर्षांपूर्वी ऐकलं होतं, ते कुठेतरी क्लिप बघितली होती की भाज्या धुवायला एवढं लाखाचं पाणी वापरलं जातं. म्हटलं हा काय मूर्खपणा, भाज्या धुवायला लाखाचं पाणी आणि ते सगळी व्यवस्था वगैरे वगैरे. आपलं काय पाणी, त्या पाण्याची काय महत्व माहिती होतं पण क्वालिटीची कल्पना नव्हती. मग हा व्यवसाय करता करता आशिष सरांशी आणि विजया मॅडम सोबत इंटरॅक्ट झालो आमच्या क्रेकार इंडस्ट्रीज माध्यमातून. त्यांच्या घराचं काम करण्याचे योग आम्हाला मिळाले आणि त्यांच्या घर पाहता पाहता माझ्या त्यांनी मुलीला ऑफर केली आणि मलाही घेऊन गेले पाणी बघायला. मग हरणे सरांनी जो डेमो दिला, आता मी ऑलरेडी LIC बँकिंग व्यवसायातून असे अनेक फोरम मी अटेंड करता करता मला या स्ट्रॅटेजीची, या सिस्टीमची ऑलरेडी कल्पना होती. म्हटलं नक्कीच हा एक पॉवरफुल प्रोजेक्ट आहे, आपण याचाच विचार केला पाहिजे. आणि मी पाणी मशीन घ्यायचा विचारच नव्हता केला. अचानक तो कोणी घ्यायचा आमच्यामधून, असं करता करता अचानक मी यांच्यासमोर बसलो होतो आशिष सरांसोबत. मग शेवटी आलं माझ्यावर की माझ्या नावाने मशीन घ्यायची. म्हटलं ठीक आहे. मग माझी मिसेस म्हणाली की आधीच तर तुम्ही ते रिटायर झाल्यानंतर मला असं वाटलं की खूप सुख द्याल तुम्ही मला, आता अजूनही व्यस्त झालेत, आता हे तिसरं काय घेऊन आलेत. मला अजूनही लोकांनी सांगितले काय करून राहिले, किती कठीण गोष्टी आहेत या. हे 3-3 लाखाची मशीन कोण घेणार आहे. 20,000ची मशीन घेताना लोक 100 वेळा विचार करतात, 3 लाखाची कोण घेणार आहे. मग मला माझ्या करिअरमधले, मी सुरुवातीला एक वाक्य माझ्या बँकेमध्ये स्लोगन म्हणून जसे तुम्ही लावलेत या ठिकाणी तसं लावलं होतं, कार्य कठिन है इसलिए करने योग्य है, साधारण कार्य तो सभी करते हैं. म्हटलं ह्याच स्लोगनचा आपण आता उपयोग करूया. आपण जे आयुष्यभर स्किल उभं केलंय किंवा मिळवलंय त्याचा कुठेतरी फायदा घेऊ आणि पुढे जाऊया. आशिष सरांच्या माध्यमातून आतापर्यंत कमीत कमी 10-12 लोकांना डेमो दिलेत, एकही यशस्वी झालं नाही. ब्रेकडाऊन्स नक्कीच आलेत, पण आम्ही निराश झालो नाही, कारण आम्हाला माहिती आहे ब्रेक थ्रू कसा करायचा आहे. थँक्यू फॉर TMP अँड लँडमार्क फोरम. दिस इज माय एक्सपिरियन्स. थँक्यू व्हेरी मच. माझं नाव दुर्गेश क्षीरसागर, मी प्रॉपर खामगाववरून बिलॉंग करतो. मी सध्या एक स्टुडंट आहे, सध्याच 12th क्लिअर झाली माझी. आणि 12th करता करता मला एक गोष्ट रिअलाईज झाली की आपल्या आयुष्याचा खूप मोठा टप्पा आता येणार आहे, तो आहे करिअरचा. आणि त्याच्यात मला एक गोष्ट रिअलाईज झाली की मार्केटमध्ये कॉम्पिटिशन किती आहे. त्याच्यावरती मी ॲक्च्युली नेटवर्क मार्केटिंग तर माझ्या लाईफमध्ये जेव्हा मी 11 वर्षाचा होतो तेव्हा झाली होती. आणि तेव्हा मला एक गोष्ट रिअलाईज झाली की यार आपल्याकडे लिमिटेड ऑप्शन्स नाही ॲज अ करिअर म्हणून, आपण खूप काही करू शकतो. तिथे मी निर्णय घेतला की आपण स्टडी करून बघू. ॲक्च्युली प्रॉपर स्टडी माझा झाला 2020मध्ये, जेव्हा कोरोना आला होता. कोरोनामध्ये मी पहिले सगळे ऑप्शन्स एक्सप्लोर करून बघितले की यार सायन्स स्ट्रीम आहे, कॉमर्स स्ट्रीम आहे, आर्ट्स स्ट्रीम आहे. पहिले बघू कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते ज्याच्यातून आपण सगळ्यात जास्त चांगलं करिअर बनवू शकतो. पहिले आर्ट्स घेतला, त्याच्यात आली UPSC मध्ये मी एक गोष्ट रिअलाइज केली, 12 लाख बच्चे हैं, 953 सीट्स है, वर्थ इट नाही आहे, बोले आगे बढ़ो. सायन्समध्ये आलो, नीट आणि JEE बघितली, साइंस में कोई इंटरेस्ट था नहीं, आगे बढ़ो. कॉमर्स वरती आलो, मैंने यार मूड तो अपने परिवार का धंधा है ना, वो क्यों ना आगे बढ़े, या तो आपने कुछ खड़ा करके देखते. त्याच्यानंतर मग कॉमर्समध्ये जेव्हा मी एकदम डीप डाईव्ह घेतली की यार कॉमर्स में और क्या क्या ऑप्शन है, तो बिझनेस तो हो गया, नेटवर्क मार्केटिंग आहे. नेटवर्क मार्केटिंगमध्ये मला 2 गोष्टी अशा भेटल्या जे तुम्हाला कुठेच भेटू शकत नाही. पहिली ही गोष्ट, इथे कॉम्पिटिशन नाही आहे आणि इथे आपण सगळे एकमेकांना सहाय्य करून पुढे जाऊ शकतो. म्हणजे समाजकार्य पण होऊ शकते आणि आपण आपली पर्सनल लाईफमध्ये पण ग्रो होऊ शकतो. सेकंड, मला इथे गोष्ट भेटली की इथे आपल्याला खऱ्या स्वरूपात फ्रीडम भेटू शकते. मला सगळ्यांना एकच प्रश्न आहे, फ्रीडम काय असते? फ्रीडम म्हणजे स्वतंत्रता. किती लोकांना स्वतंत्रता पाहिजे? सगळ्यांना. पण स्वतंत्रताचा खरा स्वरूप काय असतो? स्वतंत्रतामध्ये 3 गोष्टी येतात, टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम आणि लोकेशन फ्रीडम.
तुम्ही किती पण चांगली जॉब करा, तुम्हाला लोकेशन फ्रीडम भेटत नाही, कारण तुमचं ऑफिस असतो ऑफकोर्स, किंवा तुमचा बिझनेस जरी असला तर तुम्ही बिझनेस सोडून जाऊ शकत नाही. सेकंड गोष्ट, तिथे असतं टाइम फ्रीडम. टाइम फ्रीडम तुम्हाला भेटू शकत नाही. 9 to 5 तुमचा पॅक असते, आणि युपीएससी मध्ये जे IAS ऑफिसर्स असतात ते 12-12 तास पर डे काम करतात. पर्सनल लाईफ तर काही राहत नाही तिथे. त्याच्यामुळे टाइम फ्रीडम आणि लोकेशन फ्रीडम तर नाही आहे. पण मनी फ्रीडम असे आहे. पण ही 3 गोष्ट जर कंप्लीट नाही झाली ना, तुम्ही खऱ्या स्वरूपात तुम्हाला फ्रीडम भेटलंच नाही तिथे. मग मला रिअलाईज झालं नेटवर्क मार्केटिंगमध्ये तिघही गोष्ट भेटतात. आज मला सगळ्यांना एक सोपा प्रश्न आहे. आज आपण सगळे नागपूरला आलो. मला सांगा, नेटवर्क मार्केटिंगमध्ये आपण आपल्या नातेवाईकांना भेटायला दूर दूर जातो, बरोबर आहे. त्याच्याने आपले रिलेशन्स पण मेंटेन राहतात. तुम्हाला लोकेशन फ्रीडम पण भेटतो. तुम्ही तुमच्या टायमानुसार काम करतात. टाइम फ्रीडम झाला. प्लस जर तुम्ही 2 ते 3 वर्ष दिले प्रॉपर याला प्रोसेसच्या हिशोबाने काम केला, तर तुम्हाला मनी फ्रीडम पण भेटतो ना. तुम्ही खऱ्या स्वरूपात स्वतंत्र होतात. ही एक गोष्ट होती जी मला नेटवर्क मार्केटिंगमध्ये खूप आवडली, आणि मी याला करिअर करायसाठी निर्णय घेतला. आणि जाता जाता फक्त एकच वाक्य म्हणतो, नेटवर्क मार्केटिंग इज ग्रॅज्युएशन फॉर लाईफ. कारण तुम्ही नेटवर्क मार्केटिंग जर करता, तुम्हाला सेल्स माहिती पडते. इट इज द बिगेस्ट प्रोफेशन जिथे तुम्ही तुमच्या चेकवरती स्वतः साईन करता आणि स्वतः अमाऊंट भरता. इथून तुम्हाला खूप मोठी ओपनिंग आहे. हॅलो, नमस्कार. माझं नाव संस्कार वसंत वहिले. मी भंडारा जिल्ह्यातून आहो. माझा प्रॉपर भंडाऱ्यातला आहे. मी राहतो तुमसरला, कारण माझ्या पप्पाची जॉब तुमसरकडे आहे, आणि माझं जो ऑफिस आहे तो पण तुमसरलाच आहे. तर व्हाय आय चूज नेटवर्क मार्केटिंग अँड व्हाय आय चूज कॅंगेन इन नेटवर्क मार्केटिंग, हे जे 2 प्रश्न आहेत की का बरं चूज केलं आणि का बरं मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये कॅंगेन चूज केलंय. 10th मध्ये जेव्हा मी होतो तेव्हा आमच्या घरी मशीन आली. आय डोंट नो अबाउट द मशीन. काय आहे मशीन, काय काम करते मशीन, मला माहीत तेव्हा पडलं जेव्हा मी सरांसोबत भेट झाली होती माझी. माझे जे सिनियर आहेत, पण त्यांच्या घरी जे तेव्हा भंडाऱ्याला होते त्यांच्या घरी आम्ही डेमॉन्स्ट्रेशन घेतला होता. आणि त्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये मला एवढी क्लिअरिटी मिळाली या मशीन बद्दल की मला असं वाटत होतं या पैशाने आम्ही गाडी घेणार होतो, त्या पैशाने मशीन आणली होती माझ्या पप्पाने. मला खूप बेकार वाटलं होतं की गाडी घ्यायच्या बदले मशीन आणली पप्पा तुम्ही. हे पाण्याच्या मशीन तर आपण आरो लावलं असतं ना. आरो लावण्याचे म्हणजे असं कन्सेप्ट बसलं होतं डोक्यात की पाणी पाणी होते. नॉर्मल कन्सेप्ट जे आपल्या नॉर्मल लाईफमध्ये असते सर्वांच्या डोक्यामध्ये. पण नाही, माझ्या माइंडमध्ये क्लिअरिटी भेटली मला की अरे नाही यार, पाण्यामध्ये पण काही फॅक्टर्स असतात, काही क्वालिटीज असतात की आपल्या हेल्थसाठी हे करतात. मला एवढं माहित होतं 70% ऑफ वॉटर इज इन युअर बॉडी, बट व्हॉट डज इट वर्क, व्हॉट डज इट वर्क फॉर, कशाबद्दल वर्क करतो, का वर्क करतो, कशा वर्क करतो, आय डोंट नो एनिथिंग अबाउट इट. अँड आफ्टर दॅट आय डिसाइडेड टू जॉईन अ कँगेन वॉटर. व्हाय? बिकॉज पहिली गोष्ट तर माझी पप्पाची मी लाईफ बघितलेली आहे. बहुत शेड्यूल्ड लाईफ असते. कधी कधी 48 घंटे ड्युटी करून येतात ते कंटिन्यू. आणि एवढी शेड्यूल लाईफ मला बघता अपडाऊन करतात. 28 किलोमीटर 25 किलोमीटर पडते त्यांना जाणं, आणि 25 किलोमीटरनं पूर्ण जंगल आहे तिकडे. आणि आम्हाला फायनान्शियल फ्रीडम मध्ये असं काही हे नाही आहे की आम्हाला आमचं काम चालू आहे, निघत आहे, पण असं वाटत नाही आतमधून की फायनान्शियली फ्री आहो. माझ्या पप्पावर खूप प्राऊड आहे की त्यांनी आपल्या भरोश्यावर घर बांधलेलं आहे, प्लॉट घेतलेला आहे, माझे शिक्षण केलंय, माझ्या बहिणीचे शिक्षण चालू आहे, आणि गाडी पण घेतली. माझ्या मम्मीला पण काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही सब सर्व. पण तरी एक मनातून असं वाटते की काहीतरी फ्रीडम पाहिजे माणसाला, जी माझे पप्पा मला फ्री वाटत नाही. की मला टाइम दिला पाहिजे त्यांनी, माझ्या मम्मीला टाइम, माझ्या बहिणीला टाइम. त्यांना माहित नसते की माझा अभ्यास घेत होते ते आधी, पण आता त्यांना माझ्या छोट्या बहिणीचा अभ्यास घ्यायचा पण टाइम नाही. तर याच्यावरून मला असं लक्षात आलं की हे जे फील्ड आहे जॉबवाली, याच्यामध्ये मला काही मिळू शकत नाही, किंवा आपले जे सेल्स फील्ड आहे, रिटेलिंग फील्ड, त्याच्यामध्ये मला काही मिळू शकत नाही. तर त्याच्यामुळे मी एका फील्ड अशी शोधत होतो की मला फायनान्शियल फ्रीडम, टाइम फ्रीडम अँड आपला जे म्हटलं लोकेशन फ्रीडम मिळाला पाहिजे. तर मला 11th क्लासमध्ये जाताना 10th क्लास झाल्यावर ते फ्रीडम मिळाली दोडकर सरद्वारे. आणि मी खूप खूप थँकफुल आहोत दोडकर सरांचे की त्यांनी मला त्या दिवशी एक क्लिअरिटी दिली पाण्याबद्दल, बिझनेस बद्दल, आणि आपण काय करू शकतो या बिझनेसमध्ये. मला एवढं माहित नव्हतं की नेटवर्क मार्केटिंग काय असते, ते मला दोडकर सरांनी सांगितली.
आणि आपण काय कॅन्गनमध्ये करू शकतो ते मला दुर्गसनने सांगितलं. आता माझं एक कम्प्लीट गोल आहे की मी 30 वर्षाच्या व्हायच्या आधी, मला 30 वर्ष तर खूप लांब बोललो मी आधीच फायनान्शियली फ्री होणार आहोत, पण 30 वर्ष व्हायच्या आधी मी एवढं पुढं असणार की लोक 70 वर्षामध्ये नाही करू शकत. थँक्यू.